अजिबात नाही. आमचा एकच नेता आहे, त्याचं नाव शरद पवार आहे. आणि आज आपण बघितलं की आमदारांच्या मनात काय होतं, आमदार अमुक बोलत होते, आमदार 51 आमदार ते बोलत होते. कोणीही 51 आमदार वगैरे नाही, एकमताने युनॅनिमसली जे ठरलं होतं. आणि शेवटी आमचा पक्ष असा आहे की त्यात लोकशाही जिवंत आहे. आज आत्ता एवढे वाजलेत, मला जर एखादी अडचण आली तर मी मोबाईलवरनं, माझ्या मोबाईलवरनं पवार साहेबांच्या मोबाईलवर फोन करू शकतो आणि सांगू शकतो की सर मी जितेंद्र बोलतोय, अशी अशी अडचण आहे, काय करूया. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की साहेब आंघोळीला गेलेत, साहेब देवपूजा करतायत, साहेब जेवायला बसलेत, असं कधीही उत्तर येणार नाहीत. हा बोल जितेंद्र. हा जो कॉन्फिडन्स इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात आहे. आव्हाड, हे कोणत्या साहेबांबद्दल बोलताय तुम्ही? आव्हाड, हे कोणत्या साहेबांबद्दल बोलताय? 2 साहेब आहेत तुमच्या पक्षात आता. अहो साहेब, आमच्या पक्षात साहेब एकच आहे, दुसऱ्याचं नाव दादा आहे. दुसऱ्याचं नाव दादा आहे. तुम्ही आपल्या मनाचा गोंधळ करून घेऊ नका बागळे साहेब. म्हणजे तुम्हाला जो काय आनंद मिळतोय ना, वा वा भांडण लागलंय, पुढचे 10 दिवस आपल्याला चर्चा करायला मिळणार. पवार साहेबांनी आजच सांगितलं की पत्रकारांचा भ्रमनिरास झाला, कारण का तुम्हाला काही मसाला मिळालेला नाही. पण जितेंद्र आव्हाड, कुमार केतकरांकडे जाण्यापूर्वी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्याच पक्षाने, विधिमंडळ पक्षाने ठराव केला की अजितदादांनी राजीनामा मागे घ्यावा. त्यापूर्वी शरद पवारांनी फोनवर सांगितलं होतं हा विषय संपलेला आहे, कुणीही कसले ठराव करू नये, कोणी काही बोलू नये. याचा अर्थ तुमच्या पक्षातल्या अजितदादांच्या समर्थक आमदारांनी शरद पवारांचं ऐकलं नाही, असा होत नाही का? असं आहे की ज्या पक्षामध्ये आमचा पक्ष हा थोडासा मोकळ्या मनाचा, हा थोडासा कलेक्टिव्ह डिसिजन मेकिंगला महत्त्व देणार आहे, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड अथॉरिटी असं म्हणतच 99 साली आम्ही पक्षाची स्थापना केलेली आहे. त्याच्यामुळे पक्षाच्या आमदारांनी असं आहे की ज्या वेळेस हा निर्णय झाला, अजितदादांनी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा संध्याकाळचे 5 वाजले होते. संध्याकाळचे 5 वाजल्यानंतर हा निर्णय त्यांच्या घरच्यांनाही 5 म्हणजे 4:55ला त्यांनी सांगितलं की मी हा निर्णय घेतोय. मी त्यांच्याबरोबर 1 तास आधी त्यांनी मला बोलवून घेतलं होतं. ते माझ्याशी चर्चा करत होते, गप्पा मारत होते, कार्यकर्त्यांना भेटत होते. आम्हाला काडीची ही कल्पना नव्हती की खाली जाऊन ते काय बोलणार आहेत. त्यांनी कोणालाही सांगितलं नव्हतं. त्यांनी फक्त मोठ्या साहेबांना बघणं. म्हणजे हा मोठ्या साहेबांवर त्यांचा असलेला विश्वास किती मोठा आहे हे तुम्हाला मी सांगतोय. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी सांगितल्यानंतर संध्याकाळ झाली, रात्र झाली, पण गावागावामध्ये असलेले गणेश चतुर्थी निमित्त गेलेले कार्यकर्ते, आमदार हे दुसऱ्या दिवशी परत आले. त्यामुळे त्या दिवसातल्या घडामोडी कोणाला काहीही माहिती नाहीत. आणि मग एकत्रित आमदारांनी ठरवलं की आपण असं आहे की आमच्या इथे जरा खरचटलं तरी आम्ही साहेबांना सांगतो. हे आमचं साहेबांविषयीची आत्मीयता, प्रेम, त्यांना आमच्या वृत्तनिधी असलेला अधिकार आणि आमच्या दोघांमध्ये असलेले ऋणानुबंध हे फार घट्ट आहेत. त्याच्यामध्ये कोणीही अडचण येऊ शकत नाही, कुठलाही नेता येऊ शकत नाही, कुठलीही परिस्थिती येऊ शकत नाही. खुल्या मनाने कुठलाही आमदार जाऊन शरद पवारांकडे आग्रह धरू शकतो आणि त्याला पितृतुल्य भावनेने ते ओरडूही शकतात, दरडावूही शकतात आणि प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं, पोठीवरनं हातही फिरवू शकतात. हा अधिकार त्यांचा आहे. आणि म्हणून सगळ्या आमदारांनी एकमताने सांगितलं की आम्हाला जे बोलायचं आम्ही साहेबांशी बोलू. आणि हो, साहेबांनी ऐकलं ना. हा त्या मनात त्या नेत्याच्याही मनाचा मोठेपणा आहे की ठीक आहे, आमदार म्हणतायत ना, आपली पोरं आहेत, ऐकायला पाहिजे ते काय म्हणतायत ते. आणि ते ऐकण्यासाठी तो मोठा नेता आज महाराष्ट्रात आला. तर आपल्याला वाईट वाटण्यासारखं काय? हा कोणाचाही आव्हान नाही आहे. कोणीही मीटिंगमध्ये काही बोललं नाही. युनॅनिमसली सांगितलं, एकमताने सांगितलं की साहेब घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे, तीच आमची लक्ष्मण रेषा आहे, ही आमच्या पक्षाची शिस्त आणि हा आमच्या सगळ्यांमधला ऋणानुबंध आहे. हे नुसते संबंध नाही आहेत, तर मी वारंवार सांगतोय की हे ऋणानुबंध आहेत. केतकर, हे ऋणानुबंध आहे ते पटतंय का तुम्हाला? ऋणानुबंध राजकारणामध्ये हितसंबंधांवरती ठरतात. ऋणानुबंध हे रक्ताचे किंवा केवळ प्रेमाचे असतात असं नाही, त्याला सत्तेचं एक सिमेंट लावलेलं असतं. मुद्दा असा आहे की मी असं कधीही विधान केलं नाही की राजकारणी लोक काहीही बोलतात. राजकारणी लोक पुरेसा विचार करून बोलतात, कारण त्यांना माहिती असतं की आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय ते कोणत्या मार्गाने आणि कशा पद्धतीने कोणाशी संबंध ठेवून जाता येईल. त्याच्यामुळे हा संघर्ष अजित पवार आणि सुप्रिया सुळे आहेत असं मी कधीही म्हटलेलं नाही. हा संघर्ष अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये आहे. तो राजकीय स्वरूपाचा नसून तो अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कशा पद्धतीने बांधला तर 2014च्या निवडणुकीत तो उभा राहता येईल याच्या संबंधातला संघर्ष आहे. याचा अर्थ असा नाही की अजित पवारांना शरद पवारांबद्दल आदरच नाही. त्यांनी सांगितलं की मी कायमच टीका करतो. मला सुद्धा शरद पवारांबद्दल आदर आहे. किंवा मी असंही म्हणेन की आमचे ऋणानुबंध असे आहेत की मी आदर असला माझ्या मनात नितांत तरी पण टीका करतो, ती आदरापोटीच करतो. अशा पद्धतीने बोलून चालत नाही. मी राजकारणी नाही आणि पत्रकारही नाही, त्या अर्थाने आपण. पण अजित पवारांनी एक संदेश दिलेला आहे की मला माझ्या काकांबद्दल आदर आहे, पण पक्ष माझ्या पद्धतीनुसार मला चालवायचा आहे. हा संदेश स्पष्ट आहे. हा काही प्रमाणात याचा अर्थ त्यांनी काही शरद पवारांना सोडून दिलंय अशा प्रकारचा भाग नाहीये. म्हणून मी म्हटलं की ज्या वेळेला पक्षांतर्गत संघर्ष सुरू होतो त्यावेळी लगेच कोणी घटस्फोट घेत नाही.
लगेच कोणी बंड करून त्यांनी काही जसं शरद पवारांनी 1978 साली वसंतदादांच्या पक्षाचा राजीनामा देऊन काँग्रेसचं नावाचा वेगळा पक्ष काढला आणि त्या पक्षाची वेगळी आघाडी बांधली. त्या पक्षात पहिल्यांदा जनसंघ आपल्या राज्यामध्ये सत्तेत आला जनता पक्षाच्या रूपाने. आणि त्यावेळेला जी पीडीएफ किंवा पुलोदय स्थापन केली शरद पवारांनी वसंतदादांशी, काही लोक म्हणतात खंजीर खुपसून दगाबाजी ते करून नाही बाहेर पडून म्हणूया, त्यावेळेला त्यांनी पक्ष वेगळा काढला, अजितदादांनी काढलेला नाही. अजितदादांनी ह्याच पक्षाचं मी काम करणार आहे सांगितलेलं आहे. त्यांनी पक्ष वेगळा काढला असता तरी सर्व टीकावर रास्त ठरू शकते. त्यांनी जर शिवसेना भाजपबरोबर खासगी आघाडी बांधली तर ती वेगळी चर्चा होऊ शकते. त्यांनी जर बाहेर पडून काँग्रेसशी संगतमत सुरू केलं तरी पण त्याचा अर्थ वेगळा होईल. त्यांनी काँग्रेसशी संगतमत केलेलं नाही, भाजप सेनेशी वाटाघाटी केलेली नाहीत, उघडपणे बंड केले नाहीत. उलट असं म्हटलंय की मी लोकांपर्यंत जाईन आणि पक्ष बांधणीसाठी सुरुवात करीन. याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मार्गाने 2014 साली निवडणूक लढण्याचे आणि जिंकण्याचे प्रयत्न सुरू केलेत. जिंकतील की नाही हा मुद्दा वेगळा आहे, परंतु हा त्यांचा प्रयत्न महत्वाचा आहे. राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 25 वर्षात ही अत्यंत महत्वाची घटना घडलेली असं मला वाटतं. हा जितेंद्र आव्हाड, तुम्ही हात दाखवताय, काय म्हणायचंय तुम्हाला? असं आहे की मी कालही कुठल्या तरी चर्चेमध्ये केतकर साहेबांशी बोलताना सांगितलं की आम्ही कॉर्पोरेट ऑफिस चालवत नाही, आम्ही राजकीय पक्ष चालवतो. आणि राजकीय पक्ष लोकशाही प्रणालीमध्ये, संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये निवडणुका जिंकणं हा आपलं प्रमुख उद्दिष्ट मानतो. आणि त्यासाठी कोणाला कर्ण म्हणून वापरायचा, कोणाला अर्जुन म्हणून वापरायचा, का कोणाला अभिमन्यू म्हणून वापरायचा, ही व्यूहरचना रणांगणावर केली जाते. शेवटी निवडणुकीच्या रणांगणावरती जर जिंकणारा सेनापती पुढे करायचा असेल युद्ध जिंकायला, तर मला वाटतं त्यात काही काय नाही. आणि आमच्यातला जर जिंकणारा सेनापती हे सरसेनापतींना जर अजित पवार वाटणार असेल आणि अजित पवार स्वकर्तृत्वावरती आमचा पक्ष अजून मजबूत करून आमच्या जागा वाढवणार असतील तर त्याचा निश्चितच आम्हाला आनंद होईल. कारण का शेवटी आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाल्या, आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटेवरती आपण मोठे वाटेकरी असावं असं वाटणं माझ्यासारख्याही कार्यकर्त्याला अभिमानास्पद. आणि शेवटी जितेंद्र आव्हाड म्हणजे जिंकणारा सेनापती हा अजित पवार आहे, तुम्ही मान्य करतायत, शरद पवार नाहीये हे तुम्ही अप्रत्यक्षरित्या सांगून टाकताय. वागळे साहेब सरसेनापती शरद पवार म्हटले आणि सेनापती अजित पवार म्हटले. शेवटी सरसेनापती सेनापतीला निवडतो. तुम्ही शब्दांचे खेळ करून मला अडकवू शकत नाही. वागळे साहेब तुम्ही कोणालाही अडकवा, मला नाही अडकवू शकत तुम्ही. ठीक आहे, मी अजित अभ्यंकरांकडे जातो. अभ्यंकर, ही जी राजकारणाची मांडणी आहे, तुम्ही मगाशी म्हणालात नाही हे भ्रष्टाचार दडवायलाच चाललेला आहे आणि भ्रष्टाचार दडवण्यासाठी हे सगळं राजकारण आहे. काय म्हणणं आहे तुमचं? अशा प्रकारे 2014च्या निवडणुकीसाठी ही व्यूहरचना नसून भ्रष्टाचार लपवण्यासाठी आहे, या मुद्द्यावर तुम्ही अजूनही कायम आहात का? हो, मी अजूनही कायम आहे. याचं कारण 2014च्या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्रीपद सोडायचं आणि हा निर्णय एखादा खासगी आणि काहीतरी आतल्या आवाजाचा निर्णय म्हणून सांगायचं, हे न पटण्यासारखी गोष्ट आहे. हे पण मला लक्षात येत नाही, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्याने एखाद्या नोकरीचा राजीनामा दिलेला नाहीये. उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा, ते सुद्धा या सगळ्या भ्रष्टाचाराच्या विजय पांढरेंसारखा एक चीफ इंजिनियर इतके गंभीर अशा प्रकारचे आरोप करतो, त्याच्यानंतर हा राजीनामा दिला जातो. श्वेतपत्रिकेची भाषा होते, त्याच्यानंतर हा राजीनामा दिला जातो. आणि इतक्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरती आरोप झाले, त्याच्यावरती एखादाही राजीनामा द्यावासा वाटला नाही. म्हणजे हा संपूर्ण वैयक्तिक निर्णय होऊच कसा शकतोय माझ्या लक्षात येत नाही. आणि आपण तो वैयक्तिक निर्णय म्हणून आपण जी चर्चा करतोय, त्यांचं नेतृत्व 14 साली कसं येईल, मग त्याची काय चर्चा करतोय, नेमकी चर्चा आपण राजशाहीत राहतोय का लोकशाहीत राहतोय हेच मला कळेना असं झालंय. माझा मुद्दा हा आहे की जर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, संशयाची सुई आली म्हणून जर राजीनामा द्यायचा असेल तर त्याच्यात काहीतरी किमान काहीतरी तथ्य असलं पाहिजे, प्रायमा फेसी तरी असलं पाहिजे असं त्यांना वाटलं असेल. आणि वाटलं नसतानाही जर दिलं असेल तर ज्यांच्याबद्दल ते तसं आहे असं वाटलं त्या मंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश या सेनापतींनी किंवा सरसेनापतींनी का दिला नाही? आणि उलट का बरं तटकऱ्यांचं समर्थन केलं की त्यांच्या 123 कंपन्या हा त्यांचा वैयक्तिक बिझनेसचा भाग आहे आणि त्याचा आणि या खात्याचा किंवा अन्न पुरवठा खात्यामध्ये आता लाचलुचपत खात्याने त्यांची चौकशीची सुरुवात केलेली आहे. अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यांना आतला आवाजच नाही का राष्ट्रवादीला आतला आवाज नाहीये? हा आतला आवाज नाहीये. ही एक पद्धतशीरपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार आहे, त्यांना एक धोका निर्माण करायचा आणि त्याच्यामधून हे ब्लॅकमेलिंगचं टॅक्टिक आहे, दुसरं याच्यामध्ये काही नाहीये. हे ब्लॅकमेलिंगचं टॅक्टिक्स आहे असं तुम्ही म्हणताय विनोद तावडे. पण मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, मी येतो भाई तुमच्याकडे, की या सगळ्या राजकारणामध्ये महाराष्ट्रातला विरोधी पक्ष जो पूर्वीपासून आम्हाला शक्तिहीन वाटतोय आणि शक्तिहीन दिसतोय तो तसाच आहे. या राजकारणाचा कोणताही फायदा उठवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला नाही. अजितदादा पवार एक वेगळं राजकारण घडवतायत,
त्याचा परिणाम सेना भाजपवरही होईल असं तुम्हाला वाटत नाहीये का? निखिलजी, मला असं वाटलं की मगाशी केतकर साहेब म्हणले की भाजप काही येण्याची शक्यता नाही आणि तुम्ही ते खरंच मनावर घेतले की काय, म्हणून मला काही चर्चेत भागच घेऊ दिला नाही की काय. पण आम्ही आहोत, तुम्हाला नाही वाटलं तरी आम्ही या ठिकाणी त्यामुळे विरोधी पक्ष मागे पडतोय, रोज मागे पडतोय, मागे पडलेला आहे. ऐका 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 निखिलजी, आता दिली आहे संधी तर पूर्ण तरी द्या ना. नाही, बोला ना, बोला, पूर्ण बोला. निखिलजी, पाटबंधारेचा भ्रष्टाचार 2007 पासून एकनाथराव खडसे, देवेंद्र फडणवीस, भाऊसाहेब फोंडकर, दिवाकर रावते हे सातत्याने सभागृहात मांडत आले. या विषयामध्ये वडनेरे कमिटी असेल, मुंडेरे कमिटी असेल, खडसे साहेबांच्या मागणीवरनं झाली. श्वेतपत्रिका खडसे साहेबांच्या मागणीवरनं मुख्यमंत्री मान्य केली. या ठिकाणी PIL मध्ये आता ऍडमिट झाली आणि मुख्यमंत्री त्रास देत आहेत. म्हणजे या सगळ्या PIL झाल्यामुळे अजितदादांनी सोडलं असं नाही, तर आता अधिक त्याचा त्रास होईल आणि त्यामुळे चोर ते चोरवर शिरजोर या मानसिकतेतून ते बाहेर पडले. आणि मला असं वाटतं की सातत्याने पाटबंधारेचा भ्रष्टाचार हा भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल, जयंत पाटील शेका पक्षाचे असेल, जी PIL आता या कोंढाण्याविषयी आहे त्यातला शब्द PIL व्हायच्या आधी जयंत पाटलांनी सभागृहात मांडलेला आहे. या सगळ्याचा भ्रष्टाचार मांडलाय, त्याला आम्ही तडीच लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामधनं मगाशी केतकर साहेब म्हणले की पवार विरुद्ध पवार विचाराच्या आणि कार्यपद्धतीच्या दृष्टीने खरं आहे. जितेंद्र आव्हाड काही म्हणाले की आज अजितदादा असं म्हणाले की माझं दैवत आहे की आहे, तर मी कॅमेऱ्यावर काय बोलतो, मी व्यासपीठावर काय बोलतो, याच्यापेक्षा गेल्या 4 दिवसाला 106 तासामध्ये त्या ठिकाणी देवगिरीच्या हिरवळीवर अजितदादा अनौपचारिक पत्रकारांशी काय बोलले ते जर सगळ्यांना आलं तर हे पवार विरुद्ध पवार आहे का प्रफुल्ल पटेल विरुद्ध अजित पवार आहे का काय आहे हे कुमार केतकर साहेबांना कळलं आहे आणि म्हणून त्यांनी सगळ्यांसमोर मांडलेलं आहे. विनोद तावडे, देवगिरीच्या हिरवळीवर काय बोलले सांगून टाका, तुम्हाला माहितीये, महाराष्ट्रातल्या जनतेला कळू दे. कामाच्या पद्धतीतला फरक असू शकतो आणि केव्हा तरी आता आपल्याला या पदावर येण्यासाठी जी संधी आहे ते कुणा एका प्रफुल्ल पटेलच्या सांगण्यावर जर साहेब नाकारत असतील तर ते मला मान्य नाही आणि मग मी बाहेर पडतो. आणि बाहेर पडताना बंड करत नाही, पण माझी ताकद मात्र मी दाखवून देतो. जे अजितदादांनी काल केलं, जे अजितदादांनी आज केलं. आणि मला असं वाटतं की यात अजितदादांनी केतकर साहेब म्हणले तसं की पवार साहेबांच्या समोर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझी ताकद काय आहे हे नक्की निदर्शन आणलेलं आहे. प्रफुल्ल पटेलच्या सांगण्यावरनं पक्ष तुम्ही चालवू शकत नाही महाराष्ट्राचा, हे त्याने सिद्ध केलेलं आहे आणि हे पवार साहेबांना मान्य करावं लागलं आहे. आणि हे मला असं वाटतं की मोकळेपणाने मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक विश्लेषक या नात्याने चर्चेला यात बसलेलो आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे, शिवसेना असेल, विरोधी पक्ष या सगळ्या परिस्थितीचा पूर्ण फायदा येत्या काळात नक्की घेणार आहे आणि तो निखिलजी आपल्याला दिसेल. आणि केतकर साहेब, आपण काही म्हणा, आपल्याला भारतीय जनता पक्ष सेना युती ही सत्ते 2014ला दिसेल आणि आपण दिव्य मराठीमध्ये एक कौतुकाचा अग्रलेख माझ्या नावाने लिहाल की त्याही विनोद बोलला होता. भाई हे तुम्हाला पटतंय का? नाही, कारण भाजपवरही आरोप होतोय की या सिंचन घोटाळ्यात तेही सामील आहेत म्हणून अजय संचेती आणि इतर कंत्राटदारांची नावं येत आहेत. असं आहे की नितीन गडकरींचं स्वतः नाव येत आहे. असं आहे की स्वप्न बघायला काय हरकत आहे, त्यांनी ते स्वप्न बघू द्यात ना त्यांना. आता काही ते दिवा स्वप्न होतात हा भाग अलायदा. मला असं म्हणायचंय की याच्यामध्ये ज्याचा त्यांनी उल्लेख केला त्या सगळ्या सभागृहामध्ये चर्चा झाल्या, हे खरं आहे. म्हणजे मग ते आणि हेही समजण्याचं कारण नाही की याच्या अनुसार जी काय आयुध आहेत याच्यातली हाऊसमधली, त्याच्या आयुधानुसार जरी समजा विरोधी पक्ष नेत्यांनी, कारण तो त्यांचा अधिकार असतो, त्यांनी जरी मांडलं तरी सत्यावरच्या बाकावरच्या लोकांनी सुद्धा त्या चर्चेमध्ये अनेक वेळा भाग घेतलेला आहे. त्याची उत्तरं यांनी ऐकलेली आहेत, त्यांनी पाहिलेली आहेत. त्याच्या पुढच्या प्रक्रिया होऊन जेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा असा निष्कर्ष व्हायला लागला की लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, विरोधकांच्या मनामध्ये संभ्रम आहे, त्यावेळेला तो श्वेतपत्रिकेचा प्रश्न आला, हे लक्षात घ्या. आणि त्याला कोणी नकार दिलेला नाही. आणि त्यावेळेला सांगितलं की आपण श्वेतपत्रिका वाढणं हे काही चुकीचं नाही. उलट पक्षी आता मी जे मगाशी म्हणालो तसं की आता तुम्हाला काही दडवताच येत नाही. समजा उद्या सर्वसामान्य एखाद्या नागरिकाने तिथल्या ज्या विभागामध्ये एखादं धरण होते त्यांनी जरी उद्या एखाद्या शेतकऱ्याने ठरवलं की मला याची माहिती द्या, तरी त्याला ती द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याच्यापासून काहीतरी वेगळं हे करण्याचं काही कारण नाही. मुळात यांचं जे अजितदादांचं राजकारणाचा जो एक हे आहे, बाज आहे,
तो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणजे अजितदादा सत्तेत असले किंवा सत्तेत नसले, असे काही नेतृत्व असतात की ते आपल्या पद्धतीने काम करण्यामध्ये माहीर असतात. त्या पद्धतीने ते माहीर आहेत आणि त्यामुळे या पद्धतीने ते जेव्हा त्यांचा पक्ष बांधतील, आम्ही आमच्या पद्धतीने 129 वर्षाचा पक्ष आहे. हो, हा काय काल परवा तयार झालेला पक्ष नव्हे. आणि 129 वर्षामध्ये आम्ही ज्या वेळेला आमच्या पद्धतीने गेल्या येत्या 2-2.25 वर्षामध्ये आम्ही आमचा पक्ष बांधू. पण ज्या वेळेला याचं हे होईल हे मात्र कोणी सांगू शकणार नाही. जरी आम्ही वेगळे लढलो, जरी आम्ही उद्या असं केतकर साहेब म्हणाले किंवा आणखीन किंवा राष्ट्रवादी वेगळी लढली खरंय, पण तरी माझ्या सुद्धा मुद्द्याचं तुम्ही उत्तर नाही दिलं. काय? विनोद तावडेंना पण मला विचारायचं आहे. अजितदादांनी भाजपचे खासदार अजय संचेतींना कॉन्ट्रॅक्ट दिली. दुसरे जे भांगडिया नावाचे भाजपचे आमदार आहेत तेही याच्यामध्ये गोष्टी खुर्दमधले कंत्राटदार आहेत. भाजपही यामध्ये सामील आहे असा आरोप होत आहे आणि काँग्रेस याबद्दल सुद्धा गप्प आहे. नाही, गप्प असण्याचं कारण नाही. कारण ह्याची म्हणून म्हटलं, हे जेव्हा सभागृहामध्ये चर्चा झाली तेव्हा हे सगळे मुद्दे या बाकांवरनं सुद्धा मांडले गेले. त्याच्यामध्ये तो संचेती असू द्यात, संचेती तर त्या कोल घोटाळ्यामध्ये पण जो काय तथाकथित घोटाळा तो आता सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर हे केलं, तो भाग वेगळा त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की ज्या वेळेला प्रक्रियेतनं जर समजा एखादा कोणी आला असेल, एक्स असेल, वाय असेल, झेड असेल, प्रक्रियेतनं योग्य प्रक्रियेतनं आला असेल तर त्याच्या मला अशी कंत्राट द्यायला का तुमचा आक्षेप नाही? नाही, प्रक्रियेतनं ज्या प्रक्रियेतनं जी प्रक्रिया जी काय आपल्याला गाईडलाईन हे करून दिलेली आहे त्या गाईडलाईन सगळ्या पाळून सगळ्या हे करून जर समजा 4 जण आले आणि त्याच्यातल्या एकाने जर ती प्रक्रिया पूर्ण केलेली असेल आणि त्याची जर योग्य प्रक्रिया असेल आणि त्याच्याने जर सरकारचा फायदा होत असेल आणि पर्यायाने सर्वसामान्यांचा फायदा होत असेल तर ते करायला काही हरकत नाही. एक्स असेल, वाय असेल, झेड असेल. मी कोणाची नावं घेण्याचं काही कारण नाही. पण मला असं वाटतं की या सगळ्या आजची जी काय आपली चर्चा आहे किंवा जो फोकस आहे तो एक फोकस